नमस्कार। प्रथमतः आलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो। आज या ठिकाणी पेसा कायद्याच्या संदर्भामध्ये आजची प्रेस कॉन्फरन्स होते। या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये पेसा ॲक्टची गावं आहेत। या अनुषंगाने गेले 10 दिवस आपण पाहत असाल तर सातत्याने या तालुक्यामधल्या ज्या काही घडामोडी चालू आहेत त्या घडामोडी थोडक्यात आपल्या सर्वांसमोर सांगणं देखील क्रमप्राप्त आहे। 8 दिवसापूर्वी या अकोले तालुक्याच्या अंतर्गत येणारे पेसा गावं आहेत, त्या पेसा गावांचे सरपंच, उपसरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन तथा पेसा कायद्याच्या अंतर्गत त्या गावांमध्ये असलेले पेसांचे अध्यक्ष या सर्वांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने ही बैठक राजूर या ठिकाणी पार पडली। या बैठकीमध्ये राज्यामध्ये जो सध्याचा इश्यू चालू आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा एक विषय आहे। या अतिमहत्त्वाच्या विषयामध्ये पेसा कायद्याच्या अनुषंगाने जे काही या ठिकाणी 17 संवर्ग पेसा कायद्यामध्ये म्हटले गेले होते, या 17 संवर्गांमध्ये हे 17 संवर्ग सर्वच्या सर्व हे 17 संवर्ग ग्रामपंचायत पातळीवरचे पदं आहेत। मग अशा संवर्गांमध्ये स्थानिक बोलीभाषेतील आदिवासी तरुणांना रिक्त असलेल्या जागी त्या ठिकाणी नेमणूक द्यावी, या अनुषंगाने खऱ्या अर्थाने केलेला कायदा आहे। देशभरात जर सांगायचं झालं तर पेसा ॲक्ट माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं तसं का 1996ला खऱ्या अर्थाने या ठिकाणी देशाने स्वीकारला। त्यानंतर आपण पाहत असाल का हा ॲक्ट स्वीकारल्यानंतर अनेक राज्यांमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या कालखंडामध्ये हा स्वीकारलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि काही त्याच्यामध्ये राज्यांच्या अनुषंगाने ज्या काही सूचना असतील किंवा काय बदल असतील ते त्या कालखंडामध्ये झालेले आपल्याला पाहायला भेटतात। महाराष्ट्र राज्याच्या बद्दल बोलत असताना जरूर सांगितलं गेलं पाहिजे की वंदनीय पिचड साहेबांना ज्यावेळेस 2012-13 साली ज्यावेळेस मंत्रिपद भेटलं आणि ते आदिवासी विकास मंत्रिपद त्या ठिकाणी त्यांना भेटलं होतं, ते 2012-13 साली मंत्रिपदाची भेटल्यानंतर वास्तविकरित्या आपण जर पाहिलं तर पेसा ॲक्ट लागू करायचं काम जर पाहिलं तर पेसा ॲक्ट या ठिकाणी ग्रामविकास कायद्याअंतर्गत या ठिकाणी अंमलबजावणी होत असते आणि तत्कालीन ग्रामविकास मंत्री माननीय जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी ग्रामविकास मंत्री म्हणून राज्यामध्ये काम करत होते। परंतु वंदनीय पिचड साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं का हा कायदा जो आहे तो पेसा ॲक्ट आदिवासी समाजाच्या बाबतीतला अतिशय महत्त्वाचा कायदा आहे आणि या कायद्यामुळं खऱ्या अर्थाने पुढच्या पिढ्यांना येणाऱ्या अडचणी येणाऱ्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत, या अनुषंगाने त्याच्यातले नवीन नियम आणि त्याचबरोबर या ठिकाणी जी काही नियमावली करायची असेल तर त्या नियमावली करण्याकरता या ठिकाणी हे संपूर्ण कामकाज माझ्याकडे द्या। त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला आणि त्या अनुषंगाने या पेसा ॲक्टचं कामकाज पाहण्याच्या दृष्टिकोनातून किंबहुना याच्यावरती जे काही बारकावे पाहायचे होते, याच्यातल्या ज्या काही गोष्टी नव्याने सुचवायच्या होत्या, या संदर्भामध्ये वंदनीय पिचड साहेबांनी खऱ्या अर्थाने काम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं। आणि मग यामध्ये उल्लेख आहेत का ज्या 17 संवर्गांच्या संदर्भामध्ये आज राज्यामध्ये जे कालही आम्ही सर्वजण नाशिक या ठिकाणी पेसा कायद्याअंतर्गत जे काही नोकर भरती थांबलेली आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होतो, किंबहुना राज्यातून अनेक लोक त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी देखील आलेले होते आणि हा पाठिंबा देत असताना या 17 संवर्गातील पदांची भरती ही तात्काळ झाली पाहिजे, या अनुषंगाने खऱ्या अर्थाने आजचा महत्त्वाचा विषय आपल्या सर्वांसमोर आहे। आज जर पाहिलं तर एकंदरीत या 17 संवर्ग आहेत, त्याचबरोबर 2013 साली जो काही कामकाज केलेलं होतं त्या कामकाजाच्या अनुषंगाने पेसा ग्रामपंचायती ज्या निर्माण झाल्यात त्या पेसा ग्रामपंचायतींच्या अंतर्गत ज्या वाड्यावस्त्या ज्या आहेत अशा वाड्यावस्त्यांना देखील ग्रामपंचायतींचा दर्जा देऊन
थेट त्या ग्रामपंचायतींना म्हणजेच त्या वाड्यांना जो काही पेसा ॲक्ट अनुषंगाने जो काही निधी आहे तो थेट निधी त्या वाड्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून कायद्यामध्ये हे सगळं करण्यात आलेलं आहे। आज आपण पाहत असाल का कुठेतरी ज्या कोर्ट कचेऱ्या झाल्यात आणि या कोर्ट कचेऱ्या झालेल्या असल्या कारणामुळं या पेसा कायद्याला कुठेतरी चॅलेंज झालं आणि चॅलेंज झाल्यामुळं या ज्या काही स्थगिती आहेत किंवा काय आहेत ह्या आपल्या सर्वांसमोर दिसतात आहेत। या सर्व अनुषंगाने जर एकीकडे आम्ही पाहतोय की पेसा कायद्याच्या अनुषंगाने कोर्टात गेलेले जे कोणी लोक आहेत, यापूर्वी आपण पाहत असाल का खंडपीठामध्ये चॅलेंज केलं होतं, त्या ठिकाणी हा पेसा कायद्याच्या आणि शासनाच्या बाजूने हा निकाल लागला। त्याच्यानंतर हायकोर्टात गेलं तर हायकोर्टात देखील याच पद्धतीने राज्य शासनाच्या बाजूने या ठिकाणी निकाल देण्यात आलेला आहे आणि आता सध्या जी काही केस चालू आहे ती सुप्रीम कोर्टात केस चालू आहे। परंतु केस चालू असताना अद्यापपर्यंत सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिलेला नाही किंवा भरती प्रक्रिया थांबवावी असं कुठेही म्हटलेलं गेलेलं नाही। परंतु काही त्याच्यातल्या तांत्रिक अडचण्या पाहता त्या ठिकाणी जी काही काल परवाची जी बैठक झाली किंबहुना 8 दिवसापूर्वी ज्या बैठका झाल्यात या बैठकीमध्ये राज्य शासनाकडून काही ॲफिडेविट सादर करण्यात आलेले आहेत, त्या ॲफिडेविट मागं घ्यावेत आणि खऱ्या अर्थाने जी भरतीला स्थगिती लावली गेलेली आहे किंवा थांबवलं गेलेलं आहे ही थांबवलेली भरती प्रक्रिया या ठिकाणी तात्काळ सुरू व्हावी, हाच आमचा खऱ्या अर्थाने उद्देश आहे। आज आपण पाहत असाल की या कायद्याला जर गळती लागली म्हणायची झाली तर खऱ्या अर्थाने आपण पाहत असाल का एक महिला बालविकास विभागाचा पहिला जो GR आहे त्याच्यामध्ये अंगणवाडी भरती प्रक्रियेमध्ये पेसा ॲक्टच्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस नेमायचे अधिकार या ठिकाणी ग्रामसभेला देण्यात आलेले होते। आपलं जे काही महिला बालविकास विभाग आहे यांनी संबंधित गावातील रिक्त झालेल्या जागांची जाहिरात काढायची, त्याचे विविध ज्या काही त्यांच्या अटी शर्ती आहेत, शैक्षणिक अर्हता आहे, या शैक्षणिक अर्हतामध्ये जे बसतील अशांची सर्वांची यादी करायची, गुणांक त्या ठिकाणी ग्रामसभेच्या किंवा गावाच्या जी काही नोटीस बोर्ड आहे या गावाच्या नोटीस बोर्डवरती त्या ठिकाणी या पद्धतीच्या गुणांकांचे तक्ते लावायचे आणि शेवटचा जो काही ग्रामसभेचा ठराव आहे, जर या तक्त्यांमध्ये जर गावामधील एखादी विधवा परित्यक्त आहेत, आर्थिक दुर्बल आहे किंबहुना एखादीची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे आणि मग अशी जर कोणी महिला असेल आणि ग्रामसभेने जरी त्या ठिकाणी सांगितलं या महिलेला नोकरीची नितांत गरज आहे, त्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे किंबहुना या सर्व गोष्टींचा भौगोलिक त्या परिस्थितीचा सगळ्या गोष्टींचा किंबहुना त्या वाडीमध्ये असणारी महिला असेल किंवा वाडीच्या जवळ राहणारी महिला असेल किंवा एखादी गावातून येऊन जाऊन करणारी महिला असेल, त्या यादीमध्ये अशाही प्रकारचे पाहायला भेटतात आहेत। मग हे सगळे निकष पाहून स्थानिक बोली भाषेतील त्या आदिवासी महिलेला आणि असलेल्या पेसा ग्रामपंचायतीत अंतर्गत ग्रामसभेचा किंवा गावाचा दर्जा दिलेल्या त्याच वाडीतील व्यक्तीला किंवा महिलेला त्या ठिकाणी नेमायचा अधिकार हा ग्रामसभेला देण्यात आलेला होता आणि तो कायदा जर पाहिला तर 1 जुलै 2021ला हे जे काही शासनाने परिपत्रक काढलं आणि इथून खऱ्या अर्थाने आमच्या पेसाची जी काही अंमलबजावणी आहे त्या अंमलबजावणीला गालबोट लागलेला आम्हाला पाहायला भेटतंय आणि या अनुषंगाने आज आपण बघतो का याच्यावरती पुढं काही लोक जे आहेत ते कोर्ट कचेऱ्यात गेलेत। मी सांगितलं, यापूर्वी सांगितलं, आत्तापर्यंतचे निकाल या ठिकाणी पेसाच्या बाबतीतले राज्य शासनाने जो कायदा केलेला आहे या कायद्याच्या बाजूनेच आत्तापर्यंतचे निकाल आलेले होते। आता सुप्रीम कोर्टात जे चॅलेंज झालेले आहेत त्या चॅलेंजच्या अभावी राज्य शासनाकडून काही महाअधिवक्त्याकडून त्या ठिकाणी काही सांगण्यात आलेलं होतं किंबहुना ॲफिडेविट देण्यात आलेलं होतं। ते ॲफिडेविटच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ॲफिडेविट राज्य सरकारला या ठिकाणी विनंती करतोय, जे चुकीचं ॲफिडेविट दिलेलं आहे ते ॲफिडेविट मागं घ्यावं आणि तात्काळ या ठिकाणी राज्य शासनाने या ठिकाणी ही जी काही पेसा अंतर्गत नोकर भरती आहे ती या ठिकाणी सुरुवात करावी। त्याच अनुषंगाने दुसरा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, ज्या संदर्भात माझ्या सर्व सहकाऱ्यांनी देखील सांगितलं का यापूर्वी 2017-18 साली आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने
एक खंडपीठामध्ये, नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका चालू होती। या याचिकेमध्ये या ठिकाणी बोगस आदिवासींच्या बिंदूंवरती काम करणारे लोक किती आहेत असा विचारणा या ठिकाणी सरकारकडे केली होती आणि सरकारने त्या ठिकाणी 12,500 लोकांची यादी आणि नावं त्या ठिकाणी कळवलेले होते का 12,500 जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी बिगर आदिवासी या बिंदूंवरती काम करतात आहेत। तत्कालीन खंडपीठाने ते सांगितलं गेलं, निर्णय देण्यात आला का ही पदं जी आहेत ती पदं या ठिकाणी इतर ज्या बिंदूंवरती जी स्वीकारलेली असतील ते एक तर बिंदू रिक्त करावेत आणि तातडीने त्या ठिकाणी जे आदिवासींचे बिंदू आहेत त्या आदिवासी बांधवांच्या नोकर भरतीचा मार्ग सुरू करावा असं जे काही सांगण्यात आलेलं होतं, त्या अनुषंगाने देखील आज सरकारला विनंती करतोय का तात्काळ या संदर्भातली जी काही या ठिकाणी भूमिका आहे ती सरकारने स्पष्ट करावी आणि तातडीने या 12,500 जागा ज्या आहेत त्या देखील भरती प्रक्रिया तातडीने सुरुवात करावं असं आजच्या माध्यमातून या ठिकाणी बोलणं आहे। आज आपण जर पाहत असाल का एकंदरीत या सर्व गोष्टींबरोबर जो एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे का तो आहे घुसखोरीच्या संदर्भामध्ये। आदिवासी समाजामध्ये ज्या पद्धतीने घुसखोरी चाललेली आहे किंबहुना घुसखोरी करावी या दृष्टिकोनातून काही षडयंत्र चाललेले आहेत। एक मागच्या महिन्यामध्ये एक बैठक आपल्या सर्वांना पाहायलाही भेटली असेल का ती बैठक होती की जे बोगस आदिवासी जे आहेत ते आदिवासी समाजाच्या नामसदृश्य जातीचा फायदा घेऊन, जातीच्या नामसदृश्याचा जातीचा फायदा दाखवून त्या पद्धतीचे आदिवासींच्या प्रमाणे आम्हाला जातीचे दाखले द्या, व्हॅलिडिटी द्या असा जो काही माननीय मुख्यमंत्री महोदयांवरती जो दबाव टाकत होते तो दबाव या ठिकाणी टाळला गेला पाहिजे आणि 100% हे राज्य सरकार आदिवासी समाजाच्या पाठीशी उभं आहेत हे सांगायची गरज आज खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्र्यांनी कडे आम्ही या ठिकाणी मागणी करतोय। निश्चित एक गोष्टीची खात्री आहे का माननीय मुख्यमंत्री या आदिवासी समाजाच्या बरोबर राहतील हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक दुसराही महत्त्वाचा गोष्ट आहे, एकीकडे ही पेसाची भरती चालू आहे, दुसरीकडे तालुक्यातील एक काही भयानक गोष्टी आपल्या सर्वांसमोर आलेल्या आपल्याला पाहायला भेटतात। तालुक्यामध्ये नुकतंच सर्पदंशामुळं एक महिलेचा मृत्युमुखी पडली आणि मग अशा परिस्थितीमध्ये एकीकडे सांगितलं जात होतं 40 वर्षात काहीच झालं नाही आणि नुकतंच जर आज आपण पाहिलं तर आपल्या तालुक्याचे आमदार हे डॉक्टर आहेत। एकीकडं साथीचे आजार बळावत आहेत, एकीकडं पशुच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर लंपीसारखा रोग परत एकदा या ठिकाणी तालुक्यामध्ये थैमान घालताना दिसतोय। त्याचबरोबरीने आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक साधी लस वेळेवर या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत ही अतिशय खेदाची बाब आहे। या अनुषंगाने आमदार महोदयांनी देखील अतिशय स्वतः डॉक्टर आहेत, डॉक्टरी पेशामधले आहेत, मी सर्व डॉक्टरांना नाव देत नाहीत कारण की ज्यावेळेस निवडणूक सुरू झाली त्या निवडणुकीच्या सुरुवातीला ज्या काही चर्चा झाल्या होत्या की चर्चा होत असताना याच पद्धतीचं सांगण्यात आलं होतं का या समोरचे उमेदवार हे डॉक्टर आहेत आणि डॉक्टरीच्या पेशामध्ये खूप काही आमूलाग्र बदल या तालुक्यात दिसतील, परंतु दुर्दैवाने मला सांगावंसं वाटतं का या तालुक्यातील आरोग्य व्यवस्था काल परवाच एक बातमी मी पाहिली आणि त्या बातमीमध्ये स्पष्टपणे या ठिकाणी माझ्यातील लोकमतचीच बातमी होती का त्याच्यामध्ये आरोग्य व्यवस्था ही व्हेंटिलेटरवरती, अकोला तालुक्यातील आरोग्य व्यवस्था ही व्हेंटिलेटरवर आहे अशा पद्धतीची बातमी आली होती। तर या बातमीच्या जर बारकाईने ज्यावेळेस मी सर्व कार्यकर्त्यांशी बोललो, काही अधिकाऱ्यांशी बोललो तर त्यावेळेस ही वस्तुस्थिती दिसून येते की खरोखर आरोग्याच्या बाबतीमध्ये तालुक्यामध्ये अनेक पदं या ठिकाणी वैद्यकीय पदं रिक्त आहेत आणि मग हे रिक्त पदं भरणार कधी हे या ठिकाणी जी काळजी घ्यायला लागते ती काळजी दुर्दैवाने या ठिकाणी घेतली गेलेली नाही। त्यामुळं खऱ्या अर्थाने खरोखर या तालुक्यातील आरोग्य व्यवस्था एक व्हेंटिलेटरवर गेली का काय अशी प्रश्न माझ्याही समोर पडलेला आहे आणि त्याची शक्यता कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर निश्चितपणाने तालुका त्याच दृष्टिकोनातून पुढं वाटचाल करतोय का काय असं माझ्यासारख्याला देखील वाटतंय आणि वास्तविकरित्या या संदर्भामध्ये ज्यावेळेस बातमी आल्यानंतर वैद्यकीय विभागातील जे अधिकारी असतील, सेवा असतील,
त्यानंतर या ठिकाणी DHO असतील, त्याचबरोबर THO असतील, या सर्वांशी चर्चा केली. चर्चा करून त्या संदर्भात देखील राज्य शासनाकडून ज्या काही काळज्या घ्यायला पाहिजेत त्या काळज्या घेण्याच्या संदर्भात देखील माझ्याकडून एक सूचना वजा त्यांना सांगण्यात आलेलं होतं. आणि त्याबद्दलच्या निश्चितपणाने येत्या 2-3 दिवसामध्ये काही बैठका करू इच्छितो त्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या समेत, हे देखील त्यांना सांगितलेलं आहे. काही या बैठका घेतल्यानंतर तात्काळ या आरोग्य यंत्रणेमध्ये देखील किंबहुना गोरगरीब आदिवासी बांधवांना किंवा गोरगरीब शेतकऱ्याला या ठिकाणी किरकोळ अशा पद्धतीचं एखादी लस भेटली नाही म्हणून आयुष्याचं शेवटचं टोक गाठायला लागतं आहे, ही अतिशय दुर्दैवाची बाब या ठिकाणी आहे. एकीकडं आम्ही बघतोय की कालच्या पेसाच्या संदर्भामध्ये संपूर्ण राज्यातून अनेक आजी माजी आमदार, आजी माजी खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि हे उपस्थित होऊन त्या ठिकाणी पूर्ण राज्यातून आलेला आमचा आदिवासी बांधव या ठिकाणी सांगत होता का पेसा कायदा जी काही तोडमोड चाललेली आहे ती तोडमोड चाललेली आहे, त्या तोडमोड रोखण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व समाज बांधव जे काही आमच्या आदिवासी बांधवांमधल्या ज्या 47 जमाती आहेत, या 47 जमातींपैकी प्रत्येक माणूस त्या ठिकाणी आलेला होता. कारण की पेसा कायद्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे आणि ही बाब खऱ्या अर्थाने पुढच्या पिढ्यांना खऱ्या अर्थाने अतिशय महत्त्वाची बाब आहे. या दृष्टिकोनातून पाठिंबा दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी आलेलं होतं. परंतु दुर्दैवाने मी या ठिकाणी सांगावंसं वाटतं का एकीकडं आदिवासींच्या संदर्भातला जगणं मारण्याचा प्रश्न काल त्या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन पुढच्या पिढ्यांना आरक्षण राहिलं पाहिजे, पुढच्या पिढ्यांना ह्या पेसा अंतर्गत भरतीचं प्रक्रिया राबली गेली पाहिजे, हे एकीकडे चालू होतं. परंतु आपल्या आमदारांचा एक तिरंगा यात्रा आहे, ती तिरंगा यात्रा या ठिकाणी चालू होती. माझ्या मते समाजापेक्षा तिरंगा यात्रा एवढी महत्त्वाची आहे का, हा देखील खऱ्या अर्थाने प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो का एकीकडं समाजावरती आलेलं संकट, या संकटासमयी सर्वांनी गट तोट सोडून, काल आपण पाहिलं असेल का काल मी देवगाव या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या स्मृतीस वंदन करायला त्या ठिकाणी गेलो. कारण की ज्यावेळेस हा मेळावा नाशिकचा पाठिंबा द्यायला जात असताना त्या गावात देखील तरुण कार्यकर्त्यांनी एक बैठक बोलवली होती आणि ती कदाचित या ठिकाणी ग्रामसभा, आम्ही या ठिकाणी त्याला ग्रामसभा संबोधतो का, ज्या संपूर्ण आदिवासी परिक्षेत्रातील जेवढे पेसाच्या अंतर्गत असणारे ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतींचे बहुतांश सरपंच, त्याचबरोबर पेसाचे अध्यक्ष हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर त्या ठिकाणी माननीय तळपाडे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते, त्याचबरोबर अमित भांगरे ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि यांच्या समवेत त्या ठिकाणी ही बैठक चालू झाली. या बैठकीमध्ये याच अनुषंगाने चर्चा झाली का आपण सर्वांनी कुठेही काय असलो पक्षाचे बुटं बाहेर काढायचे, पक्षाचे जोडे बाहेर काढायचे आणि पक्षाचे जोडे बाहेर काढून खऱ्या अर्थाने एक समाज बांधव म्हणून आज समाजाला एकत्र येऊन पुढं नेण्याची, समाज पुढं नेण्याची गरज आहे. त्याच्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलं आपल्याला पाहायला भेटेल. आणि हा पेसाच्या संदर्भातली सर्वात महत्त्वाची एक गोष्ट सांगू इच्छितो आपल्या सर्व बांधवांना, पत्रकार मित्रांना, का हा लढा फक्त आमचा पेसाच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भातील किंबहुना पेसा कार्यक्षेत्रातील ज्या काही पेसा नियम आहेत, पेसाच्या अनुषंगातील नियमावली असेल, या ठिकाणी आरक्षण असेल, या संदर्भातला आणि आदिवासी समाजावरती येणाऱ्या ज्या काही संकट आहेत, हे संकट समजून घेऊन आम्ही फक्त त्या समाजाच्या कामांसाठी एकत्र आलेलो आहोत. उद्याला त्याचा कुठेही गैरसमज करून घेऊ नका. निवडणुका पुढे आहेत, निवडणुकींना जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने निवडणूक लढणार आहे हे देखील आज मी अतिशय स्पष्ट करू इच्छितो. पुन्हा एकदा नाही तर मग त्याच्यातून गैरसमज होतात की सर्व एकत्र आलेत आणि मग काहीतरी वेगळं होतं आहे का काय. तर आपल्या सर्वांना या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो का ज्यांना खऱ्या अर्थाने या तालुक्याने जबाबदारी दिली, आमदारकी म्हणून जबाबदारी दिली, त्या जबाबदार आमदार कदाचित आज मला त्या ठिकाणी वाटतंय की दाखवतील की मी आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजर होतो. आज ती मुख्यमंत्र्यांची बैठक होत असताना कालचा जो जनसंघर्षाचा रेटा होता, त्या जन आंदोलनाच्या रेट्यामुळे खऱ्या अर्थाने आजची ही बैठक होते. मग बैठकीला शायनिंग करण्याच्या ऐवजी
मोर्चाला जर आले असते तर किंबहुना या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसलं असतं का समाजाच्या प्रती तुमची किती भावना आहे आणि किती प्रेम आहे हे देखील दिसलं असतं. दुर्दैवाने त्या गोष्टी कुठेही दिसल्या नाही. आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो का तालुक्यात चालू असलेली ज्या काही सर्वसामान्य माणसांच्या संदर्भातल्या अडीअडचणी एकीकडे सांगितलं जातं आहे का 2100 कोटी रुपये आणले, 2200 कोटी रुपये आणले, 2500 कोटी रुपये आणले, परंतु आज ग्रामीण भागांमध्ये जर फिरत असताना आपण जर पाहिलं रस्त्यांची अवस्था बिकट ही परिस्थिती आपल्याला दिसून येते. दुसरीकडं पाण्याच्या क्षेत्रामध्ये एकही नवीन काम आपल्याला एकही थेंब नवीन पाण्याचा अडवलेला दुर्दैवाने या ठिकाणी दिसून येत नाहीत. किंबहुना या ठिकाणी माझ्यासारख्याला देखील वाटतं का मध्यंतरी तालुक्यामध्ये एक पोस्टर लागले होते, काही गावांमध्ये पोस्टर लागले होते, विशेषतः राजूर असेल, अकोले असेल, या प्रामुख्याने मोठ्या गावांमध्ये आपल्या आमदारांना या ठिकाणी सभापतीपद या ठिकाणी बहाल झालं होतं. विधानसभेचं तालिका सभापतीपद बहाल झालं होतं. या ज्यावेळेस आम्ही पाहतो का तालिका सभापतीपद भेटल्यानंतर ते काम जे आहे ते खूप अतिशय महत्त्वाचं आणि जिम्मेदारीचं काम आहे. मग या जिम्मेदारीच्या कामामध्ये जर तालिका सभापतींनी एखादा प्रश्न तालुक्याच्या संदर्भात किंबहुना समाजाच्या संदर्भात या ठिकाणी त्यांनी जर व्यक्त केला असता आणि तसं आदेश जर मुख्यमंत्र्यांना जर दिले असते तर 100% या तालुक्यातील प्रश्न, समाजाचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न हे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी एक तालिका सभापती म्हणून त्यांना प्रतिउत्तर देत असताना सकारात्मक बाजूने उत्तर दिलं असतं अशी माझी या ठिकाणी खात्री आहे. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी फक्त पोस्टर लागले, परंतु कार्य मात्र या ठिकाणी कुठेही होताना दिसलं नाही. ही अतिशय खेदाची बाब आहे. आपले आमदार महोदय मिरवणुका काढण्यात अतिशय मग्न होते. त्यांची कुठली रॅली चालू आहे, या रॅलीमध्ये तिरंगा एकीकडे आपण म्हणतोय का तिरंगा रॅली, आणि या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून ज्यावेळेस मी पाहतोय की राज्यामध्ये जे मित्रपक्ष म्हणून आम्ही पाहतोय की माननीय अजितदादा पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष हा या ठिकाणी ज्यावेळेस सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर माननीय अजितदादा पवार साहेब यांनी शपथ घेतली. ही शपथ घेतल्यानंतर जे लोकसभेचे खासदार माननीय कोल्हे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्या बाजूला आपले आमदार महोदय बसलेले आपल्याला सर्व टी व्ही चॅनलवरती पाहायला भेटले. दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी बसलोय, हेच अकोल्याच्या शहराचं रेस्ट हाऊस, याच ठिकाणी बैठक आमदार महोदयांनी घेतली आणि या बैठकीमध्ये सांगण्यात आलं का मी अजितदादा पवार साहेबांकडे नाहीत तर मी पवार साहेबांच्या बरोबर आहे. आणि मग 8 दिवस आमदार महोदय कुठं गायब झाले. सर्व वर्तमानपत्र आपण सर्वजण पाहत असाल का वर्तमानपत्रांमध्ये बातम्या चालू होत्या, टी व्ही चॅनलला, आपल्या स्थानिक टी व्ही चॅनलला देखील बातम्या चालू होत्या की आमदार महोदय कुठे आहेत. परंतु 8 दिवस आमदार महोदयांचा कुठेही पत्ता लागला नाही. मग ज्या दिवस पाहतोय की 9व्या दिवशी कुठेतरी ते प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी सांगितलं का नाही मी विकास कामांसाठी भारतीय जनता पक्षाबरोबर झालेल्या आमच्या युतीबरोबर या ठिकाणी जायचं ठरवलेलं आहे. जर विकास कामांच्या बद्दलचा आणि निधीच्या बाबतीतलं बोलत असताना सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून जाणारा जो काही कर स्वरूपातून जाणारा निधी आहे, हा निधी कुठल्याही एकट्या व्यक्तीचा नाही, हा जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातला निधी आहे. मग या ठिकाणी हा निधी आणत असताना मी आणला का तू आणला का कोणी आणला, आज जर त्या ठिकाणी निधी आणला असेल तर तो आमच्या सरकारच्या माध्यमातून आलेला निधी आहे. आणि आम्ही देखील या सत्तेच्या म्हणजे जे काय आपण म्हणतो का भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ज्यावेळेस काम करत असताना अनेक गोष्टी आहेत, या गोष्टी करणं किंवा त्या ठिकाणी वेगळं बोलणं हे काम करू शकत होतो. उदाहरण द्यायचं जर झालं तर सत्तेमध्ये सहभागी असताना देखील ज्यावेळेस अगस्ती कारखान्याला निधी द्यायचा जो आहे मदतीचा हात हा केंद्र शासनाने या ठिकाणी पुढं केला आणि पुढं केल्यानंतर ज्यावेळेस वंदनीय पिचड साहेबांना राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी विचारणा केली का अगस्ती कारखान्याला या ठिकाणी प्रस्ताव आलेला आहे साहेब, काय करायचं आहे.
तर वंदनीय पिचड साहेबांनी तात्काळ त्या ठिकाणी सांगितलं, साहेब कारखाना जरी माझ्या ताब्यात नसला, परंतु आज कारखान्याला जर निधी देण्यामध्ये मी जर नाही म्हटलं किंवा त्याच्यात नकार घंट्याचा मी पाडा वाचला, तर माझ्या जनतेच्या प्रती, माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रती मी या ठिकाणी चुकीचं वागलं होईल असं होईल. किंबहुना या तालुक्यातील ही कामधेनू पुढं गेली पाहिजे, चालली पाहिजे. आणि या कामधेनूच्या माध्यमातून, या अगस्ती सहकारी कारखान्याच्या माध्यमातून जो कष्टकरी शेतकरी आमचा ऊसाचं पीक घेतोय, या ऊसाचं पीक घेण्याच्या बरोबर या ठिकाणचा व्यापारी वर्ग आहेत, या आर्थिक सर्व समीकरणं आहेत, ते आमचे आर्थिक सर्व समीकरणं या अगस्ती कारखान्यावरती अवलंबून आहेत. मग या अगस्ती कारखान्यावरती अवलंबून असलेले आर्थिक समीकरणं हे कुठेही मी सांगितलं म्हणून नाही, तर माझं या ठिकाणी वंदनीय पिचड साहेबांनी तात्काळ त्या ठिकाणी सांगितलं, काही असू द्या, परंतु या सहकारी कारखान्याला मदत झाली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी माननीय अमितभाई शहाजी बोलून याला जी काही लागणारी जी काही आर्थिक मदत आहे ती खऱ्या अर्थाने देऊ केलेली आहे. या सर्व गोष्टी आहेत. मग या सर्व गोष्टी करत असताना सरकार म्हणून आम्ही आणलं ना आम्ही केलं हे न सांगता, सामुदायिकरित्या ही सर्व आमदार झालात, तर आमदार झाल्यानंतर क्रमप्राप्त आहेत त्या गोष्टी. का या तालुक्यातील नवीन पाण्याचे साठे असतील, रस्ते असतील, विजेचा उपक्रम असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, या सर्वांमध्ये ज्यावेळेस अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमध्ये मदत भेटणं हे देखील क्रमप्राप्त आहेत. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी बघतो का चांगलं केलं ते मी केलं आणि वाईट केलं ते दुसऱ्यांनी केलं. 40 वर्षात काहीच झालं नाही. आता 40 वर्षात काहीच झालं नाही म्हणून लोकांनी मागच्या 5 वर्षामध्ये माननीय आमदार महोदय आपल्याला त्या ठिकाणी आमदार केलेलं आहे. बोलायला गेलं तर खूप काही बोलता येऊ शकतं. आपण एकीकडं माझी वल्गना केली, माझ्या शिक्षणावर बोललात आणि स्वतःला डॉक्टर म्हणून संबोधलं. हे डॉक्टरवरून संबोधत असताना मागील 5 वर्षाच्या कालखंडामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये खरोखर काही बदल झाले का? अहो, कोरोनासारखी परिस्थिती आल्यानंतर आपण कुठं गायब होतात ही परिस्थिती माहीत नाही. आपण कोरोनासारख्या अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आपण कुठं बसला होतात, काय बसला होतात याचा खऱ्या अर्थाने शोध घ्यायची वेळ आहे. ज्या सर्व शिक्षक बंधू आहेत, या सर्व शिक्षक बंधूंनी एकत्र येऊन कोविड सेंटर सुरू केलं आणि त्या कोविड सेंटर सुरू करत असताना वास्तविकरित्या त्याचं उद्घाटन पद्मश्री राईबाई पोपेरे आणि त्याचबरोबरीने माननीय निवृत्ती महाराज इंदोरीकर साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी होणार होतं, अशी मला शिक्षक संघटनेकडून माहिती देण्यात आली होती. परंतु त्या कालखंडात देखील आपण सांगितलं मला वेळ होतोय आणि तमाम तालुक्यातील जनतेने या ठिकाणी पाहिलं. आतमध्ये जाऊन तुम्ही खिशात कैची घेऊन आला आणि कैची येऊन त्याचं उद्घाटन कसं केलं हे काही सांगायची गरज नाही. ते सर्व जनतेने आपण पाहिलेलं आहे. फक्त जे काय असेल, प्रसिद्धी असेल किंवा चांगलं असेल ते मी केलं, वाईट केलं असेल ते दुसऱ्याने केलं, ही जी काही भूमिका आहे ती आता इथून पुढच्या कालखंडात सोडणं गरजेचं आहे. एवढंच आजच्या निमित्ताने सांगू इच्छितो. राहायला निवडणुकी येतात, निवडणुका आल्यानंतर काय जनतेमध्ये जाऊन ज्या काही गोष्टी चर्चा करायच्या आहेत त्या चर्चा केल्या जातील. 40 वर्षात काहीच झालं नाही म्हणून तुम्ही सांगत होतात, त्या 40 वर्षात केलेल्या धरणांचंच जलपूजन खऱ्या अर्थाने आत्तापर्यंत आपण करताना दिसतात आहेत. आणि 40 वर्षात झालेल्या रस्त्यांवरती डांबराचं काम आपलं चालू आहे हे देखील या निमित्ताने सांगू इच्छितो. नवीन कुठले रस्ते झालेत हा खऱ्या अर्थाने शोध घ्यायचा प्रश्न आहे. 2200 कोटी 2500 कोटी खर्च कुठं होतात हा देखील संशोधनाचा विषय आहे. ज्यावेळेस एकीकडं आपण म्हणतोय की पर्यटन क्षेत्र वाढतंय, काल परवाच्या 15 ऑगस्टला देखील ज्या पद्धतीने इथून मागच्या कालखंडामध्ये 15 ऑगस्टला सर्वाधिक जास्त पर्यटक भंडारदरा परिक्षेत्रामध्ये येताना पाहायला भेटले. परंतु कालच्या 15 ऑगस्टला अतिशय तुरळकपणा त्या ठिकाणी आलेले पर्यटकांची संख्या 15 ऑगस्ट असेल किंवा इतर शनिवार रविवारच्या दिवशी अत्यंत कमी झालेली पाहायला भेटते. त्याचे कारण काय हे देखील खऱ्या अर्थाने शोध घ्यायचा विषय आहे. जर पर्यटन क्षेत्र या तालुक्याला वरदान देणार आहे आणि जर याच्यामध्ये जर का कुठं गालबोट लागलं तर 100% या तालुक्यातील एकीकडे आपण म्हणतो की आर्थिक बाजूने सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून पर्यटन क्षेत्राकडे आपण पाहतो. तर पर्यटन क्षेत्रामध्ये जर अशा पद्धतीचं गालबोट लागलं तर खरोखर या तालुक्यातील अर्थव्यवस्था कोलमडली जाईल. हे देखील आपल्याला सांगावंसं वाटतंय. भविष्यकाळात जरा
ध्यानावर वागा आणि भानावर वागा, एवढंच आमदार महोदयांना सांगू इच्छितो. धन्यवाद. आज जर आपण तालुक्यात मी म्हणतोय तसं एकीकडं आमदार महोदय जोरसोराने सांगतात ते मी एवढा निधी आणला, खरोखर त्या प्रगतीचे आणि त्या क्वालिटीचे कामं होतात का ही देखील खऱ्या अर्थाने पाहायचा कालावधी वेळ आहे. आणि मग एकीकडे हे सगळं पाहत असताना सुरुवातीला तुम्ही म्हटलं तसं उल्लेख केला तसं खरी गोष्ट आहे का 2019ला या तालुक्यातील जनतेने आमदार बदलला आणि आमदार बदलल्यानंतर पहिलं स्टंट काय केला असेल तर जो आपण पाहतो असेल की ज्या टोलच्या माध्यमातून नाशिक ते पुणे रस्ता जो आहे तर नाशिक ते पुणे रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या राष्ट्रीय महामार्गावरील पडलेले खड्डे, त्या बोटा गावाजवळ पडलेले खड्डे आणि त्या खड्ड्यांवरती माती टाकायचा स्टंट आपल्याला पहिला स्टंट त्या ठिकाणी पाहायला भेटला. आणि मग हे स्टंट करत असताना वेगवेगळ्या अनुषंगाने मगाशी आपण उल्लेख केला तसं खरोखर तालुक्यातील एकीकडं मोठा निधी आणला जातो आहे, सांगितलं जातं आहे, पण हा नुसतं आपल्या समोरचं उदाहरण जर सांगायचं झालं तर 2018 साली हा जो काही आपला हायब्रिड एन्युटी अंतर्गत कोलार घोटी रस्त्याचं उद्घाटन माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या हस्ते झालं. या रस्त्यावरती ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी पुढं चालून कशा वगळण्यात आला. आत्ताच आपण जर नुकतंच पाहिलं असेल का याचा पुढील भाग जो जिल्हा हद्द आपली अहमदनगर जिल्हा हद्द संपते तिथून तर नाशिक जिल्ह्यातील हद्दीमध्ये जर हा रस्ता जर पाहिला तर त्या हद्दीमधले कामाची कंडिशन, कामाची परिस्थिती, त्या ठिकाणी लागलेले पथदर्शक दिवे, त्याचबरोबर या ठिकाणी लागलेले जे काही साईनबोर्ड असतील, गावांच्या पाट्या असतील आणि सर्वात महत्त्वाचं रस्त्याच्या दुतर्फा लावलेले झाडं असतील, हे देखील फक्त आपली जिल्ह्याची बाउंड्री ओलांडल्यानंतर हे सर्व कामं अतिशय चांगल्या पद्धतीचे कामं पाहायला भेटतात. तो देखील हायब्रिड एन्युटी अंतर्गतच रस्ता आहे, त्याला देखील आपल्या इतकेच पैसे दिलेले होते. त्या कॉन्क्रीटची क्वालिटी, त्या कॉन्क्रीटची चांगल्या पद्धतीची क्वालिटी आणि आपल्याकडं पाहिल्यानंतर घसरलेली क्वालिटी याचा जर तुलनात्मक केली तर मग हा सर्व विकास कामं होत असताना माननीय आमदार महोदय काय करत होते का, हा प्रश्न देखील आपल्याला जनतेला पडलेला पाहायला भेटतोय. या माध्यमातून माननीय आपण सर्व पत्रकार महोदय या ठिकाणी प्रश्न विचारू इच्छितात. एवढं तीक्ष्ण प्रश्न त्यांच्या बाबतीत विचारू नका, नाही तर उद्याला तुमच्यावर कदाचित एखादी पोलीस केस होईल का काय असं मला माझ्यासारख्याला देखील वाटतंय. तर त्या दृष्टिकोनातून थोडंसं जपून वागा त्यांच्या संदर्भात, कारण की अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत का ज्यांच्या संदर्भात त्यांनी एका गावात गेले, त्या गावामध्ये त्यांना एका कार्यकर्त्यांनी विचारलं का तुम्ही गावात लाल भगवा उपरणं का घालतात, तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्या विचारण्यावरून त्याच्यावर पोलीस केस दाखल झाली. एका गावात गेले तर रस्त्याला खड्डे पडलेत म्हणून त्या ठिकाणी गावातील काही माणसं उभे होते, त्यांनी विचारलं तर त्याच्यावर पोलीस केस टाकण्यात आली, त्याला जाहीरपणे मारण्यात आलं. ह्या सगळ्या होत असताना आपण जर त्यांच्याविषयी एवढे तीक्ष्णपद विचारले, मला बोलायला काय अडचण नाही, तुम्ही तीक्ष्ण बोला तेवढं माझ्याकडं उत्तर आहेत, पण हे उत्तर देत असताना कदाचित तुमच्यावर बुमरॅंग होऊ नये या दृष्टिकोनातून आपण खऱ्या अर्थाने काळजी घ्या. तिरंगा रॅलीच्या बद्दल बोलत असताना जर आपणच सर्व जर गोष्टी अतिशय बारकाईने जर जाऊन पाहिल्या, पहिली गोष्ट आहे का ज्या गावांमध्ये ते जातात आहेत त्या गावांमध्ये जात असताना डीजे कोणाचा, बँडबाजे कोणाचे, उचलून घेणारा व्यक्ती कोण, फेटा बांधणारा व्यक्ती कोण, हे जर पाहिलं तर हा सर्व ताफा ते बरोबर घेऊन फिरताना दिसतात आहे. आणि मग एकीकडं साध्या सोप्या भाषेत आपल्याकडे म्हण आहे, माझाच माईक आणि माझंच ऐक, या पद्धतीची जी काही भूमिका आमदार महोदयांची आहे ती आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसून येते. राहिले माझ्या पक्ष बदलीचा, मी आत्तापर्यंतच्या माझ्या भारतीय जनता पक्षाच्या जेवढ्या रॅल्या झाल्या असतील किंवा बैठका झाल्या असतील, या बैठकींमध्ये अतिशय स्पष्टपणाने मी या ठिकाणी सांगितलेलं आहे का मी शेवटच्या माझ्या म्हणजे आपण म्हणतो ना निवडणुकीची जोपर्यंत तिकीट डिक्लेअर होत नाही त्या दिवसापर्यंत किंबहुना त्या दिवसापर्यंत पक्षाकडं दावेदारी मी मागणार आहे.
आणि ज्या दिवशी मला पक्ष सांगेल का तुम्हाला काय पुढचा जो काही विषय असेल तो सांगेल, सांगितल्यानंतर जी भूमिका असेल ती कार्यकर्त्यांची बरोबर भूमिका ठरवू आणि निर्णय घेऊ, एवढं जाहीर आहे त्याच्यातलं. मी काय लपून ठेवलेलं नाही का मी कुठं जाणार आहे का येणार आहे का काय हे सांगायची गरज नाही. माझी जी भूमिका आहे ती अतिशय स्पष्ट आहे का शेवटच्या निकालाची ज्या दिवशी तिकीट जाहीर होतंय त्या तिकीट जाहीर होईपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचं अतिशय प्रामाणिकपणे काम करणार आहे. आणि हे काम करत असताना पक्षाने ज्यावेळेस मला जर उमेदवारी दिली तर पक्षाला या मतदारसंघातून आमदार देण्याची माझी भूमिका आहे का या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा आमदार या ठिकाणी या कमळ चिन्हावर निवडून यावं या भूमिकेतून आम्ही काम करतोय. आणि जर या ठिकाणी काही वेगळा काही निर्णय झाला तर अतिशय स्पष्टपणे आपल्या सर्व चॅनलवर देखील सांगतो आणि यापूर्वी देखील मी सांगितलेलं आहे का उद्या जर या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून जर आमच्या मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल आमचेच पक्षाचे गटनेते यांनी एक भूमिका मांडली होती का हे तिकीट अमक्याला जाणार आहेत, थोडक्यात किरण लामटेंना जाणार आहेत अशी जी काही भूमिका सांगितली होती त्या भूमिकेवरून अतिशय स्पष्टपणे माझी भूमिका सांगितली होती. जर असं कदाचित घडलं तर मित्रपक्ष म्हणून जरी त्यांना उमेदवारी दिली तरी त्यांचा प्रचार मी करू शकत नाही. आमचा कुठलाही कार्यकर्ता अतिशय भारतीय जनता पक्षाचा अतिशय प्रामाणिक असलेला कार्यकर्ता हा किरण लामटेंचं काम करणार नाही. या बाबतीतला आमच्या बैठक घेऊन निर्णय झाला आणि त्या बाबतीतले निर्णय आमच्या तालुका अध्यक्ष असतील, जिल्हा कार्यकारिणीची आमची मंडळी असेल यांनी देखील अतिशय स्पष्टपणे या भूमिका टेलिव्हिजनवरही मांडल्यात आणि मीडियामध्ये देखील दिलेलं आपल्याला या अगोदरही आपण पाहिलं असेल. ही भूमिका अतिशय स्पष्ट आहे. याच निमित्ताने एवढं सगळं बोलू इच्छितो. धन्यवाद. आला रे आला मान्सून सेल आला. आता कोणत्याही खरेदीवर 20 ते 50% बचत. सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू. जेंट्स टी शर्ट ₹99 पासून पुढे, परकर ₹55 पासून पुढे, ब्लँकेट ₹89 पासून पुढे, डॉलर लेगिन ₹260 फक्त, रेमंड सुटिंग 50% सूट. तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट 2 खरेदी करा आणि मिळवा 1 पॅन्ट मोफत. मेन्स फॉर्मल शर्ट 1 खरेदी करा आणि मिळवा 1 शर्ट मोफत. झील रेनवेअर 20% सूट, जॉकी इनरवेअर 15% सूट. तसंच इतरही खरेदीवर 20 ते 50% भव्य सूट. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू. अजून बरेच काही. या पहा, खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, शाखा नंबर 1, अगस्ती कॉम्प्लेक्स, 2रा मजला, बाजारतळ, अकोले. शाखा नंबर 2, होलसेल साडी विभाग, भिंगारे गोडाऊन शेजारी, कचेरी रोड परिसर, अकोले. संपर्क 75 88 51 31 33.